सभेचे निमंत्रण दिले आहे, परंतु यमराज सभेमध्ये स्वतः यमराज हजर नाही हे योग्य वाटत नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे. देव, मला असं वाटतं आपण तिलोत्तमेच्या नाच गाण्याला सुरुवात करूया. नारायण नारायण भगवंता शरण तुला मी एकदंता. यमराजांच्या सभेमध्ये आपलं स्वागत आहे. मुनिवर्य, आपण इथे येण्याचं प्रयोजन? नारायण नारायण देवेंद्र, इथे येण्याचं प्रयोजन पटकन सांगतो. तत्पूर्वी समस्त देवगणांना या नारदाचा प्रणाम. देवेंद्र, या तिलोत्तम नर्तिका अशा उभ्या का आहे? मुनिवर्य, प्रत्यक्ष यमराज सभेत यमराज नाही, त्यामुळे आम्ही नृत्य बंद ठेवले. नारायण नारायण देव हो, या तिलोत्तम
एवढ्या सुंदर सज्जा असताना त्यांचं नृत्य बंद ठेवणे आपणास योग्य वाटते का? मुनिवर्य, आपण केलेल्या स्तुतीने माझं मन प्रसन्न झालं आहे. नारायण नारायण या तिलोत्तमेला पाहून माझं मन मोहून गेलं आहे. नारायण नारायण. मग देवेंद्रा, वाट कशाची पाहता? तिलोत्तमा नृत्य चालू करा. ठीक आहे मुनिवर्य. हे तिलोत्तमे, तुझ्या नाच गाण्याला सुरुवात होत आहे. परंतु नारद मुनी ही हजर नसताना तिलोत्तमा नैतिकते नादन चालू करतात. नारायण आम्ही तुमची बराच वेळ वाट बघितली. बरोबर आहे मुनिवर्य. यमराज, आम्ही आपली जन्माकडे वाट पाहिली. देवेंद्र, आपल्याला माहित आहे आमच्या त्याशिवाय या दरबारात काही सुद्धा चालत नाही. परंतु यमराज, एक दादा तिलोत्तमेकडे पहा, तिचा साज शृंगार पहा, तिचे मन मोहकृत पहा आणि मला सांगा, तिला पाहिल्यानंतर कोणाला मोह आवडत नाही? देवेंद्र, तेही बरोबर आहे. आपल्या दरबारात तिलोत्तमा नैतिकते नादन योग्य. ठीक आहे
माझ्या ठीक आहे. Yeah.
का नाही, परंतु कोणती आहे का नारायण नारायण, हे मी काय बोलतोय? अरे असुरा, तू आहेस तरी कोण? मी माझं नाव अग्निसूर यमराज त्यांच्या दरबारात नातिकीचा नाच करत असताना त्यांना मोह आवडला नाही. त्या मोहाजाळाने त्यांच्या खाली पडले. त्यातून मला जन्म आला. यमराज एक माझी पिताश्री आपले ओळख. नारायण, नारायण, ब्रह्मांडामध्ये तिन्ही लोकात फिरणारा ब्रह्मदेवाचा पुत्र नारायण. अरे नारदा, या तिन्ही जगात फिरतो परत नारदा हे सारे त्रैलोक्य मला जाऊन टाकण्याचा वर मिळाला, पण तुझं कसं काय होणार? नारायण, नारायण, अग्निसुरा, तू या वराची प्रचिती कशी काय घेणार? नारदा, मी काही समज नाही, फक्त काय बोल. नारायण, नारायण, अग्निसुरा, तू अमरावतीमध्ये जा, सर्व देवांवर युद्ध कर, मगर तुला तुझ्या वराची प्रचिती लगेच येईल. ठीक आहे नारदा, तू सांगितल्याप्रमाणे मी त्यामध्ये हल्ला करतो. पण तू नारदा जर का देवाला सर्व केला घाट माझे शाहीर. याचा अर्थ माझा जन्म होण्यापूर्वी सर्व देव या बरोबर होते. माझा जन्म होता सर्व पळून गेले अमरावती. ठीक आहे, अरे देवराज यमराजाचे ते जमिनीवर पडतात. त्यातून एका असुराची उत्पत्ती झाली आणि त्याचे पुढे काय झाले याची चिंता लागून राहिली आहे. नारायण, नारायण, हे सत्य जाणून जगी नाही कुणाच कुणी, हे सत्य जाणून जगी नाही कुणाच कुणी, नाशिवंता मानव प्राणी रे, जरा घे ध्यानी रे, ध्यानी रे, जरा घे ध्यानी रे, जरा घे ध्यानी रे, ध्यानी रे, जरा घे ध्यानी रे, जरा घे हे सत्य जाणून जगी नाही कुणाच कुणी, हे सत्य जाणून जगी नाही कुणाच कुणी, नाशिवंत मानव प्राणी
इंद्रप्रस्थामध्ये आपलं स्वागत आहे. मुनिवर्य, आम्हा देवाने चिंता लागून राहिली. नारायण नारायण देव हो, आपलं कशी कोणती चिंता लागून राहिले? नारद मुनी, या प्रकारच्या सभेत आपण हजर होतात. या सभेमध्ये एका असुराचा जन्म झाला. त्याचे पुढे काय झाले याची चिंता वाटत आहे. नारायण नारायण देव हो, ते सांगण्यासाठी मी चाललो बघा. यमराजांच्या दरबारात नर्तिकेचे नृत्य चालू असताना यमराजांना मोह झाला. त्यांचे ते जमनेर पडले. त्यातून एका असुराचा जन्म झाला आहे आणि तो असुर आता आपल्या राज्यावर चाल करत आहे. काय मुनिवर्य सत्य आहे? हो देवेंद्रा, हे खरं आहे. याचा अर्थ त्या अग्निसुराला मोठा हंसार झाला आहे. देवेंद्र, त्याला अहंकार होतो, त्याचा शेवटी सर्वनाश होतो हे आपणास माहित आहे ना? महादेवा, बरोबर आहे. परंतु समस्त देवगणांच्या दशेच्या अमरावतीच्या रक्षणासाठी हा देव इंद्र त्या अग्निसुराचा नाश करेल. नारायण नारायण देव हो, आपल्या हातून असेच घडो. महादेवा, आपण कैलासावर प्रस्थान करूया. अरे वा, सर्व जण एकत्र आहेत. ए नाथा, काय सांगितलं तरी पण देवानं सावध केलं. काय कारण? नारायण नारायण अग्निसुरा, मी देवांना सावध केलं बघ. सर्व देव एकत्र बघण्यासाठी आले बघ. ही काय नाथा, तू कोपऱ्यात उभं राहून या देवांची दशा काय होते हे पहा. हे देवेंद्र, कुठे शासनावर समर्पण आले? हे अग्निसुरा, तुझी बडबड बंद कर. हे देवराज इंद्राचा इंद्रप्रस्थ आहे, हे लक्षात असू दे. हे देवेंद्र, माझा जन्म कसा झाला हे तुला माहित आहे. तू का केलं तुझ्या अमरावती माझ्या स्वतःत अन्यथा अरे अन्नदान काय करणार आहेस? तुला माझ्याशी लागेल. अग्निसुरा, तुला देवान कडून वर मिळाला आहे. या मिळालेल्या वराचा तू चांगला सदुपयोग करून घे, नाहीतर तोच वर तुझ्या नाशाला कारणीभूत होईल. इंद्रदेव, मला उद्देश जगात नाही. युद्ध हवंय, ठीक युद्ध. आहे. अग्निसुरा, माझी केव्हाही आहे. कधी?
अरे नाना, पहिलाच तर माझा पराक्रम आता या अमरावती तर बसणार होतो. नारायण नारायण हा अग्निसुरा ही आता अमरावती तुझी जवळ नाना, खरं सांगत आहे या अमरावती माहिती झालंय. नारायण नारायण अग्निसुरा तू या अमरावतीचा राजा झालाय. अरे नाना, तुझ्या तोंडात साखर पडो. तू म्हटलास या अमरावती माझी, परंतु नाना तो कैलासपती महादेव कैलासवर गेला आहे. मला त्यांना पाठवून केला पाहिजे. तू जा, तू जा. नानाने सांगितल्याप्रमाणे मी या अमरावतीचा राजा झालोय. परंतु कैलासपती महादेव माझा समाज समाजला कैलास
ध्यानात बसलाय. अरे महादेवा उठ या धारणेतून चल वाट. तुझा आवड नाहीतर तुझा कन्नास मुक्षेल. अरे महादेवा माझ्या इकडून इंद्रा विष्णू याचा पराभव झालाय. मुख्य हातानं तुझा हा कैलास पर्वत माझ्या सोडीला अन्यथा त्याची अवस्था होईल. अरे अभिक्षरा माझ्याशी युद्ध करण्यापेक्षा माझ्या नंदीसोबत युद्ध कर. अरे भा महादेव अरे तू स्वतःला शिव समजतो अनेक प्राण्याबरोबर युद्ध करायला लागतो का. ठीक आहे महादेवा तुझी इच्छा. नंदी होय आणि ह्या अभिक्षराला कैलास पर्वत हाकून लाव. ठीक आहे नंदी हिंमत असेल तर होत असेल. महादेवा पहिला सगळा पराक्रम ठीक आहे होत असतात. काही सगळं नाही. इंद्र विष्णू महादेव तिघांचा पराभव झाला. तिघांची राज्य ताब्यात आली. परंतु इथपर्यंत थांबून चालला नाही. इथं तेवढं जिंकून त्यांची सुद्धा राजा घेतो आणि या प्रेरकाचा राजा बनतो. त्याला काय सावधान.
त्रिभुवनात उच्छाद मांडला आहे. काय करावं काहीच सुचत नाही. परंतु देवेंद्रा, यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. देव आपण गप्पापासून चालणार नाही, काहीतरी मार्ग शोधलाच पाहिजे. महादेवा, आपण तर देवादी देव आहात. आपण त्यातून काहीतरी मार्ग काढावा अशी विनंती आहे. देव आपण पार्वतीनंदन गणेशाला वंदन करूया, ते अजून मार्ग काढतील. ठीक आहे, आपण गणेशाची आराधना करूया. ठीक आहे देवेंद्रा. बाल गणेशा, त्या अग्निसुराने त्रिभुवनात आकार माजवला आहे. अंबा देवांचे राज्य त्याने ताब्यात घेतले. यावर काहीतरी मार्ग काढावा. अरे मूर्ख बालका, माझ्या मागाला वा कोण आहेस तू? काय म्हणे माझा कथन काल? अरे गणेशा, माझ्या इकडून इंद्र विष्णू महेश सर्वांचा पराभव झालाय. सर्व देवांचा पराभव झालाय. मुखाट्यानं तू निघून जा, नाहीतर तशी का तुझी पण होईल. काय म्हणे या राजा भारत आणि मला घेऊन टाकणार आहे. ठीक आहे गणेशा, दाखव तुझा पराक्रम.
गणेशाने अग्निसुराला गिळले आहे, त्यामुळे त्याच्या शरीराचा दाह होत आहे. बाळ गणेशा शांत हो. देव हो, मी माझ्याकडे भीम ऋषीचा वर्षा गणेशाच्या माथ्यावर होतो, त्याने पाहूया गणेशा दाह शांत होतो का. बाळ गणेशा शांत हो. नाही, एवढे करून सुद्धा गणेशाचा दाह शांत होत नाही. विष्णुदेवा, आपल्या काय उपाय असेल तर करावा. देवेंद्र, मी माझी जाऊन शीतल कमान गणेशाच्या मस्तकी ठेवतो, त्यामुळे गणेश पद्मप्राण म्हणून ओळखला जाईल. ठीक आहे. नाही, बाळ गणेशा शांत हो. महादेवा, एवढे करून सुद्धा गणेशा दाह शांत होत नाही. आपणच काहीतरी उपाय करावा. देव, मी माझ्या जवळची चंद्रपाल गणेशा मस्तकी होतो, त्यामुळे गणेश भालचंद्र या नावाने ओळखला जाईल. ठीक आहे. गणेशा शांत हो. नाही, एवढे करून सुद्धा गणेशा दाह शांत होत नाही. आता कोणता उपाय करावा. बाळ गणेशा शांत हो. शांत हो. अलग निरंजन, अलग निरंजन. देव हो, काय गडबड चालू आहे. या ऋषी गणेशाने अग्निसुराला गिळले आहे, त्यामुळे त्याच्या शरीराचा दाह होत आहे. आपल्याला काय उपाय असेल तर करावा. ठीक आहे, मी माझ्या घरी एक दुर्वा गणेशाच्या माथ्यावर ठेवतो. मग गणेशाचा दाह शांत होतो पाहूया. आता काळ शांत झाला तर या सकोनी मला दुवा वाढली त्या सहस्त्र विधीचं सोडून दिले. देव, अग्निसुराचा नाश झाला. देवांची राज्य देवाला परत मिळाली. दुर्वाचे महत्व साऱ्या जगाला कळले. त्यामुळे बाळ गणेशा, आपण पृथ्वी तलावर लोकांना दर्शन द्यावे अशी विनंती आहे.